सर्कल नाही याच्यात येत, स्क्वेअर म्हणजे. आता याला फेसेस किती आहेत? सर्कल पुढून बघा, सेम तसाच दिसतोय तो गोल. पुढे लक्ष द्या. याला एजेस कोण सांगतंय व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग? एजेस का नाहीत त्याला? त्याला शब्द एक स्पेसिफिक. गुड. ते कर्व सरफेस आहे. सरफेस प्रत्येकाला आहे, त्याला लाईन सेगमेंट नाही आणि तो कसा आहे? कर्व आहे, म्हणून त्याला एजेस आले नाही. व्हर्टायसेस का नाही त्याला? व्हर्टायसेस कधी म्हणतात? जिथं लाईन सेगमेंट, दोन लाईन सेगमेंट मीट इच अदर ॲट वन पॉइंट इज कॉल्ड व्हर्टायसेस. इथे लक्षात. म्हणून स्पेअरला फेसेस नाही, स्पेअरला एजेस नाही, स्पेअरला व्हर्टायसेस नाही. आता हे बघा, इलिप्सॉइड. इलिप्सॉइड कसं दिसतंय हे? ठीक आहे, तोच शब्द आहे पण इथं थोडा मॉडिफाय केलेला शब्द आहे. इलिप्सॉइड. इलिप्सॉइड म्हणजे लंबवर्तुळाकार. अंड. अंड सरळ बघायचं नाही, आडवं बघायचं. कळतंय का? ते इलिप्सॉइड. बर. फेसेस याला पण 0 आहेत. एजेस 0. व्हर्टायसेस स्पेअरला आणि इलिप्सॉइडला एजेस, फेसेस, व्हर्टायसेस नाही. त्याच्यानंतर इकडे बघा, सिलेंडर. प्रत्येकाच्या घरात सिलेंडर आहे का? सांगा, सिलेंडरचे फेसेस किती आहेत? कसं काय? आणि समोरून कर्व सरफेस. ठीक आहे. याला एजेस काय? अरे 2 मिनिटं थांबा. दुसरा फुल फोटो आहे, थोडंसं डायग्राम कंटिन्यू. आपण एक सिलेंडर बघा. सिलेंडर बघा बरं, 1-2 मिनिटं इकडे लक्ष द्या. तो सिलेंडर आहे. ऐका तर तरी 2 मिनिटं. आता याला फेसेस 2 झाले, वरून खालून. समोरून नाही, तो सर्क्युलर आहे. याला एजेस किती आहेत? कशामुळं? हे आहेत ना. आणि व्हर्टायसेस का नाही सांगा? हा जो पार्ट आहे, हा कसा पार्ट आहे? हा कर्व पार्ट आहे. कोण बसत नाही, काय बसत नाही. इथं जो पूर्ण अगोदरचा हा पार्ट आहे आणि याच्यावर हे मध्येच जॉईन झालेल्या लाईन आहे, म्हणून याला एजेस पण नाही टिकलेल्या आणि अजून काय नाही, व्हर्टायसेस पण नाही. सिलेंडरला मराठी शब्द कोण सांगतं? सिलेंडर म्हणजे वृत्तचित्ती म्हणतात त्याला. काय म्हणतात? वृत्तचित्ती. शब्द लक्षात ठेवा, जेवढे जेवढे राहतील तेवढे. आताचा फॉर्म्युला कोण सांगतं? फेसेस, व्हर्टायसेस आणि एजेसचा. सांग बरं श्रावण. E+2 लक्षात ठेवा ते. आता याच्यानंतर बघा, कोन. हा, कोन म्हणजे याला मराठी शब्द आहे शंकू. कोणाला काय म्हणतात? शंकू. आता याचे फेसेस, कोणता फेस त्याचा सांगा? टोपीचा. हा त्याचा टोप. एजेस, याला एज किती आहेत? याला का नाही एज म्हणलं? स्ट्रेट लाईन नाही. अपेक्स हा इथे शब्द आला. मला जो शब्द सांगितला होता मी, कोणता सांगितला होता? परफेक्ट. अपेक्स म्हणजे पण शिरोबिंदू. कोणसाठी अपेक्स हा शब्द वापरतात? which is described by some mathematician as a vertex. दोन्ही शब्दाचा मीनिंग एकच. इथं बघा, 2 लाईन्स बसते, सगळे बसते. बघा काय याच्यात, याचा फेस किती आहे सांग? F+, याचा व्हर्टेक्स 1 आहे, इज इक्वल टू E+2. सगळ्याचे जमतील ते. 2च मिनिटं बघा. फेसेस किती होत आहे? 1. व्हर्टेक्स किती आहे? 1. ही किती आहे? 0. 0+2, 2+2. स्पेअरला सगळं 0. हे 2+0 2 येईल, आहे का नाही? 2 मिनिटं थांबा. स्पेअरला ते 2 राहते, आहे का नाही? बघा आता स्पेअरला काय होतंय? काहीच होत नाही याला. F+ काय होतं? V इज इक्वल टू E+2. दुसरा कोणता? मायनसचा. 2चा F+V - E इज इक्वल टू 2.
0 प्लस 0 मायनस 0, 0 इज इक्वल्स टू 2. मग काय 2 लावायचंच नाही. आता हे फेसेस एजेस व्हर्टायसेस नाहीत त्याला, म्हणून तो त्याला काय नाही ऍप्लिकेबल नाही. आपल्याला दुसरं तरी काय द्यावं ज्याला आहेत बाकीचे जे कोणता बी फेस आणि ते आहे त्याला जमतंय ते दोन्ही होतंय. आता इकडे बघा, ट्रायंगुलर प्रिझम, त्रिकोणाकृती प्रिझम इज लुकिंग लाईक कशासारखं दिसतंय प्रिझम? काय कसं म्हणली तू वैष्णवी? प्रिझम वेगळं, पिरॅमिड वेगळं. प्रिझम इज लुकिंग लाईक ट्रायंगल. एक 2 मिनिटं ऐका. प्रिझम शब्दाचा अर्थ होतो त्रिकोणाकृती घन. घन कसा असतो? सगळ्या बाजू त्याच्या कशा असतात? सेम असतात. तसा ट्रायंगुलर प्रिझम म्हणजे त्रिकोणाकृती घन आहे. काय आहे? त्रिकोणाकृती घन. याला फेसेस 5 दिले. कोण सांगतो कोणते फेसेस आहेत त्याचे? 5. इकडून एक 1, त्याच्याकडून 2, पुन्हा 3, इकडून एक 4, त्याच्या खालून एक 5. आता याचे फेसेस झाले 5. त्याच्या एजेस किती आहेत मोजा? 9 कोणच्या? इकडे बघा, इकडच्या ट्रायंगलच्या 1 2 3, इकडच्या ट्रायंगलच्या बॅक साइड 3 3 3 6, वरची एक 7, इथे एक 8 आणि याच्या बॅक साइडला एक लपले. किती झाले? 9. याच्या व्हर्टायसेस ओके 1 2 3, इकडच्या 3 4 5, इथं दोघं जिथं भेटले ते एकमेकांना तिथं 6. The two faces at either end are triangles and the rest of the faces are rectangular. याचे 2 फेसेस हे कसे दिसतात? ट्रायंगुलर दिसतात आणि उरलेले कसे दिसतात? रेक्टँग्युलर इन शेप. हेक्सागोनल प्रिझम. आता हेक्सागोनल प्रिझम म्हणजे जे आपण बघितले पेंटागॉन, हेक्सागॉन, फक्त ते लुकिंग कशासारखे दिसतंय ते बघा. याला फेसेस किती आहेत बघा? 8. कोण सांगतं 8 कोणते कोणते? समजेल. व्हेरी गुड. हे जे हेक्सागोनल आहे 6 साइडनी 6 हेक्सागॉन आणि वरचं एक आणि खालचं एक. आता याच्या एजेस 18. एजेस किती आहेत बघा. आता कोण सांगतं कोणच्या कोणच्या? वरच्या 6 1 2 3 4 5 6. जसं वर येत तसं सेम खाली 6 आणि 6 झाल्या 12 आणि उभ्या हेक्सागॉनच्या 6 12 प्लस 6 किती झाल्या? 18. मोजले ना? पहिल्यांदाच मोजले. आणि त्याचे व्हर्टायसेस किती? 12. कोणचे व्हर्टायसेस? 12. हेक्सागॉनचे वरच्या 6 खालच्या 6. याच्यात फॉर्म्युला बघा 8 प्लस 3 12 प्लस 8 किती येतं? 20. 18 प्लस 2 20. The two faces at either ends are hexagon. इकडे बघा, याचे 2 जे फेसेस आहेत ते कशासारखे दिसते? हेक्सागॉन आहेतच ऑलरेडी ते हेक्सागॉन. and the rest of the faces are, हे सगळा कसा शेप दिसतो याचा? रेक्टँग्युलर इन शेप नाही होत हेक्सागोनल प्रिझम. कारण ह्या साइड्स वेगवेगळ्या राहतात म्हणून त्याचा काय बनतोय? रेक्टँग्युलर इन शेप बनतोय. आता याचा पिरॅमिड बघा. पिरॅमिड कशासारखा दिसतोय? पेंटागॉन सारखा दिसतोय. कशासारखा? पेंटागॉन. पुढे बघा हेक्सागोनल पिरॅमिड. याला पण साइड किती आहेत? सगळ्या 6. याला फेसेस किती झाले? कोण सांगतं कसे? 7. हेक्सागॉनचे 6 आणि एक कोणता? खालचा. व्हेरी गुड. त्याला एजेस किती झाले त्याच्यात? 12. मस्त येतात का? खालच्या 6 त्याच्या वरच्या 6 कळतंय का? वरच्या 6 1 2 3 4 5 आणि 6 खालच्या 6. त्याचे व्हर्टायसेस कोणते? 7 खालचे 6 आणि वरचा हा जो आहे तो. द बेस इज अ हेक्सागॉन. त्याचा खालचा बेस जो पाय आहे तो कसा दिसतोय? हेक्सागॉन. ऑल ऑफ द अदर फेसेस आर बघा लास्टच्या 2 आकृत्या राहिल्या. ऑल ऑफ द फेसेस आर कशासारखं दिसतंय ते? ट्रायंगुलर सारखं. इकडे बघा हे डायग्राम बघा. आपण ट्रायंगल बनले त्याचे. The base is a hexagon. All of the other faces are triangular. Triangular based pyramid. आतापर्यंत वेगवेगळे टाइप झाले त्याचे. ट्रायंगुलर बेस्ड पिरॅमिड. ट्रायंगुलरचा आपण अगोदर काय बघितला होता? प्रिझम बघितला होता. आता कोण आहे? पिरॅमिड. म्हणून तो शब्द वापरला बेस्ड. याचे फेसेस किती आहेत? सगळे 4. एजेस किती आहेत त्याला? सगळ्या
त्याचे व्हर्टायसेस a base is a triangle, all of the faces are triangular. पुन्हा काय दिले बघा, if the triangular faces making of the prism are all equilateral. Equilateral म्हणजे कोण सांगतो त्याची डेफिनेशन? Equilateral triangle. हा. Triangle which measures all sides. The triangle having three sides are equal is called equilateral. Then the shape is also called tetrahedron. काय म्हणतात त्याला? टेट्राहेड्रॉन. आता याला दुसरा एक शब्द आहे मराठीत काय? तरी